नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिडनाईट मॅनिया. तर आपल्या आजच्या कथेचं नाव आहे रोलेक्स आणि या कथेचे लेखक आहेत शशांक सुर्वे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. शिळ्या भाकरीचा तुकडा मोडत, चव नसलेल्या पातळ भाजीत बुडवत, मोबाईलवर स्क्रोलिंग करत राहुल जेवत होता. त्याचे आई वडील दोघेही लागोपाठ त्याला टोमणे देत होते. रस्ता बांधताना रस्त्यावर खडी फोडण्याचे काम करणारे त्याचे आई वडील दोघेही अक्षरशः राहुलला झापत होते. त्यांचे शब्द एखाद्या हातोडीसारखे राहुलच्या मनाला पडवत होते. तरीही तो शांत होता. 12वीचे शिक्षण संपवून राहुल काहीतरी शेअर मार्केटचा कोर्स करत होता. दुपारी एक छोटा अकाउंटिंगचा जॉब करून स्वतःचा खर्च स्वतः भागवत होता. त्याच्या वयाच्या पोरांचा कष्टाचा पैसा घरात पोहोचत होता. पण राहुलने कमाई म्हणून 1 रुपया देखील आईवडिलांच्या हातात ठेवला नव्हता. त्याचा सगळा खर्च त्या कोर्समध्ये जाई. पैसे कमी पडल्यामुळे त्याने थोडी उधारीसुद्धा केली होती. त्याच उधारी वसूल करणाऱ्यांच्या गिरट्या राहुलच्या घरासमोर वाढू लागल्याने आज राहुलचा बाप 2 पेग जास्तीचे लावून राहुलला त्याच्या आईसमोर झापत होता. एखादी घाणेरडी शिवी बापाच्या तोंडून ऐकून राहुलची मुठा वळली जाई. पण आता ही वेळ नाही, असा मनाला दिलासा देत तो शांत बसत असे. रस्त्यावर घामाच्या धारात भिजून शरीराचा सापळा झालेला बाप बघून त्याने ठरवलं होतं की आपलं आयुष्य असं असता कामा नये. म्हणून त्याची स्वप्ने मोठी होती. आपल्या अडाणी आईवडिलांना आपली स्वप्ने कधीच कळणार नाहीत म्हणून राहुल शांत होता. घरातले नावडते जेवण आणि ते गिळताना आईवडिलांच्या शिव्या, सगळं काही तो नाईलाजास्तव पचवत होता. जेवून झाल्यावर त्याने आपल्या घराच्या अंगणात बसून त्याचे प्रोफाईल उघडलं. जून महिना असल्यानं थोडं मान्सून वारं वेगाने वाहत होतं. त्यात त्याच्या घराचा भिंतवजा पत्रा कर्र कर्र आवाज करत वाजत होता. राहुलने एक नजर आपल्या घरावर मारली. पत्र्याचं ते सो कॉल्ड घर कधीही एका मोठ्या वादळाने गायब व्हायच्या तयारीत होतं. त्या घराकडे दुर्लक्ष करून त्याने रोलेक्स प्रधान ही त्याची आवडती आयडी उघडली. तो राहुलसाठी रोल मॉडेल होता. रोलेक्स ह्या टोपण नावाने धुमाकूळ घालणारे अनिल प्रधान हे नाव अगदी अल्पावधीतच म्हणजे 10 ते 15 वर्षात पूर्ण जगभर प्रसिद्ध झालं होतं. जगप्रसिद्ध रोलेक्स ह्या घड्याळाचे वेड आणि मोठं कलेक्शन असलेला अनिल स्वतःला रोलेक्स म्हणवून घेत होता. रोलेक्स उर्फ अनिल प्रधान एक 50 वर्षीय टॉपचा बिझनेसमॅन होता. 15 वर्षापूर्वी एक साधा कामगार ते भारतातील टॉपचा बिझनेसमन हा रोलेक्सचा प्रवास थक्क करणारा होता. कोणत्याही क्षेत्रात हात घालताच त्याला फक्त आणि फक्त यशच हाती लागत होतं. भारतात तो एक अघोरी बिझनेसमॅन म्हणून फेमस होता. रोलेक्सवर अनेक उलटसुलट टीका झाल्या होत्या. तो एखाद्या बिझनेसमध्ये येताच बाकीचे प्रतिस्पर्धी बर्बाद व्हायला सुरुवात होतात आणि इकडे रोलेक्स मोठा होऊ लागतो. त्याच्याकडे कोणती तरी अमानवीय शक्ती आहे ज्याने तो समोरच्याला शोषून घेऊन मोठा बनतो. त्याच्यावर अशा अनेक टीका झाल्या होत्या. आता ह्या टीका करणारे तेच भविष्य सांगणारे वगैरे होते. त्यामुळे त्यांचे कुणी मनावर घेतलंच नाही. रोलेक्स इतका घातकी आहे, इतका सनकी आहे की त्याचे स्वतःचे कुटुंब त्याच्यापासून दूर राहून मध्यमवर्गीय आयुष्य जगत आहे, असंही काही जणांचं म्हणणं होतं. अरबपती माणसाची बायका मुले काम करून आपलं पोट भरतात, पण रोलेक्स त्यांचा जराही विचार करत नाही. तो एका वेगळ्याच दुनियेत होता. एक अशी भोगविलासी दुनिया ज्यामध्ये त्याला कुणाचीही फिकीर नव्हती. त्यांच्या आसपासच्या म्हणजे त्यांच्या गरिबीत साथ असणाऱ्या लोकांचे असे म्हणणे होते की जेव्हापासून त्याच्याकडे पैसा आला आहे
तेव्हापासून तो खूप बदलला आहे. रोलेक्सची शरीरयष्टी सामान्यच होती. त्याच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे होती. ती झाकण्यासाठी तो नेहमी काळे गॉगल्स वापरायचा. एकदम लक्झरी लाईफ, सगळ्या महागड्या वस्तू, गाड्या. पण त्याची खरी ओळख होती ती म्हणजे त्याच्या दोन्ही हातात असलेली 2 रोलेक्स घड्याळे. उजव्या हातात जे सोन्याचे रोलेक्स होते ते तो कधीही काढत नव्हता, पण डाव्या हातातली घड्याळे तो रोज चेंज करत असायचा. जसा रोलेक्स प्रधान आपल्या श्रीमंती आणि चढत्या आलेखामुळे भारतात नेहमी चर्चेत होता, तसाच तो खूप वादग्रस्त सुद्धा होता. जसं की दारू पिऊन गाडी चालवणं, 1-2घांना गाडीने उडवणं. 2-3 महिलांनी सुद्धा त्याच्यावर बलात्काराच्या केसेस टाकल्या होत्या. पण दोषी असून सुद्धा सगळ्यातून तो सही सलामत बाहेर पडला होता. याचे कारण म्हणजे ते कोणालाच माहिती नाही. त्यात साक्षीदार फिरले, फिर्यादींनी केसेस मागे घेतल्या, कशा तेही कुणाला माहीत नाही. असा हा बेदरकार रोलेक्स प्रधान. बाई बाटली सोबत अनेक ऐशोआराम भोगून आरामात आपले जीवन जगत होता. त्याचे वागणे थोडे विक्षिप्त होते. त्याच्या डोळ्यात बघितलं तर एवढी सुख आजूबाजूला असूनही तो नेहमी अतृप्त वाटे. त्याच्या हातावर ब्लेडने मारल्यासारख्या खुणा होत्या. नेहमी उदास भकास चेहरा. कधी कधी तो खुश आहे हे दाखवण्यासाठी हसण्याचा केलेला खोटा प्रयत्न वाटे. रोलेक्स दर आठवडी परदेशी मोज मजा करायला जायचा. तिथे जाऊन महागड्या दारू, मुली ह्यातच तो कोट्यावधी रुपये उडवत असे. आपण केलेली मज्जा जगाला दाखवण्यासाठी तो इंस्टाग्रामवर पोस्ट करायचा. तिथे अनेक लोक त्याला शिव्या द्यायचे, पण राहुल मात्र नेहमी त्याची तारीफ करायचा. त्या सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सच्या मध्ये राहुलची रोलेक्ससाठी पॉझिटिव्ह कमेंट असायची. राहुल रोलेक्सला फक्त सोशल मीडियावर फॉलो करत नव्हता, तर रोलेक्सला राहुल अभ्यासत होता. कमी वेळात तो एवढा यशस्वी कसा झाला, पण काही केल्या याचे उत्तर राहुलला सापडत नव्हते. श्रीमंत होण्यात अनेक पिढ्या खर्ची घालण्यापेक्षा रोलेक्ससारखं झटपट श्रीमंत कसं होता येईल हे तो शोधत होता, पण काहीच पत्ता लागत नव्हता. राहुलचे दिवस रोलेक्सला असंच ऑनलाईन बघण्यात आणि त्याचा हेवा वाटण्यात चालले होते. रोलेक्स काय आपलं सिक्रेट सांगणार नाही हे त्याला माहिती होतं. त्याची लाईफस्टाईल राहुलला आवडत होती. त्या लाईफस्टाईलमधून तो कुठे आपल्याकडे लक्ष देणार, अशी स्वतःची समजूत काढून तो शांत राहत असे. एके दिवशी रोलेक्सने एका अमेरिकन मुलीसोबत इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. त्यावर राहुलने कमेंट देखील केली होती आणि प्रथमच स्वतः रोलेक्सने त्या कमेंटला लाईक केलं होतं. हे बघून राहुल अक्षरशः उडाला होता. तो एवढा मोठा माणूस आपली कमेंट लाईक कशाला करेल? त्याच्या स्टाफपैकी कोणीतरी लाईक केली असेल असा विचार करून त्याने तो विषय तिथेच सोडला. पण दुसऱ्या दिवशी एक DM त्याला दिसला. खुद्द त्याचा रोल मॉडेल असलेल्या रोलेक्स प्रधानने त्याला मेसेज करून हाय म्हटलं होतं. तेव्हा मात्र राहुलचा विश्वास बसला नाही की रोलेक्सने आपल्याला मेसेज केलाय. हॅलो सर, मी राहुल. अरे हो, माझ्या पोस्टखाली तुझी कमेंट असते. तिकडून उत्तर आले, हो सर, तुम्ही माझे रोल मॉडेल आहात. मला तुमच्यासारखं बनायचं आहे. मला विश्वासच बसत नाही की तुम्ही मला मेसेज केलाय. हो, आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. तू कायम माझ्या पोस्टवर पॉझिटिव्ह कमेंट करत असतोस, माझी तारीफ करत असतोस. नाहीतर बाकीचे बरोबरी करता येत नाही म्हणून शिव्या घालतात मला. हो सर, मला वाईट वाटतं खूप. एवढ्या मोठ्या माणसाला हे लोक नावं कसं काय ठेवू शकतात? हे अपयशी लोक आहेत सर, तुम्ही लक्ष देऊ नका. नाही रे, आय डोंट केअर. पण तुझा स्वभाव आवडला मला. तुला भेटण्याची इच्छा आहे माझी. हे वाचून तर राहुल थक्कच झाला. मला? पण सर, तुम्ही तर परदेशात आहात ना? नाही, मी येणार आहे माझ्या फार्म हाऊसवर परवा दिवशी रामपूरमध्ये. तिथे भेटू शकशील का? रामपूर? ते कोकणात आहे तेच का सर? ओ येस येस, मी तुला ॲड्रेस पाठवतो
आणि तुझा मोबाईल नंबर दे, काही पैसेसुद्धा पाठवतो तुझ्या प्रवासासाठी. राहुलने घाईघाईने आपला मोबाईल नंबर सेंड केला. त्याचे रोलेक्सला भेटण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात होते. पुढच्या क्षणी त्याचे डोळे विस्फारले. रोलेक्सने तब्बल 1,00,000 रुपये त्याच्या खात्यावर पाठवले होते. रोलेक्सविषयी राहुलच्या मनात अजून जास्त आदर वाढला होता. त्याला कधी एकदा भेटतो असं त्याला झालं होतं. तो राहुलवर इम्प्रेस तर होताच, कदाचित आपले आयुष्यसुद्धा मार्गी लावेल या आशेने राहुल बेचैन झाला होता. अखेर भेटीचा दिवस उजाडला. राहुल ट्रेनने कोकणच्या दिशेने निघाला. तिथे पोहोचायला त्याला रात्र होणार होती. रामपूरच्या रेल्वे स्टेशनपासून ते ठिकाण 2 किलोमीटर अंतरावर होते. रोलेक्सने मॅप सेंड केला होता. ते रेल्वे स्टेशन अगदी समुद्रकिनाऱ्याच्या जवळ होतं. त्या स्टेशनवर कुणीच दिसत नव्हतं. थोडंफार अंधारून आलं होतं. रात्र होत होती. आभाळ गच्च दाटून आलं होतं. बारीक थेंब पडत होते. पाऊस सुरू व्हायच्या आत रोलेक्सच्या फार्म हाऊसवर पोचायचं राहुलने पक्क केलं. स्टेशन बाहेर येताच राहुल थोडा थबकला. शहरात वाढलेला तो. स्टेशन बाहेर चिटपाखरूही नव्हतं. एक लाईट, तीही मर्यादित प्रकाश देत होती. आजूबाजूला मिट्ट काळोख पडला होता. त्याने मोबाईल चेक केला. रोलेक्सने दिलेले गुगल मॅप लोकेशन 1.5 किलोमीटर दाखवत होतं. पण इथे रिक्षा वगैरे कसलीच भानगड नव्हती. आजूबाजूला माणूससुद्धा दिसत नव्हता. पावसाळा असल्याने पाण्याची सळसळ, टिपटिप पडणाऱ्या पाण्याचा आवाज वातावरण अजून गंभीर करत होतं. त्या स्टेशनवर काही वेळ थांबून शेवटी वैतागून राहुलने चालत जाण्याचा निर्णय घेतला. 8 वाजत आले होते. ठीक 9 वाजता रोलेक्सने बोलवले होते. त्यामुळे वेळ घालवणे ठीक नव्हते. मॅपचा आधार घेत एक छोटा रस्ता तुडवत राहुल चालू लागला. राहुलने मोबाईलची टॉर्च ऑन केली. डांबरी रस्त्याने सात कधी सोडली हे राहुलला तेव्हा कळालं जेव्हा त्याचे पाय चिखलात रुतत चालले. दोन्ही बाजूला गर्द झाडी, थोडासा आवाज आणि राहुलचा मोबाईलचा टॉर्च तिकडे फिरला. पाऊस हळूहळू वाढत चालला होता. उतारावरून येणारे पाणी राहुलच्या पायाला स्पर्श करून खाली जात होते. पानांची सळसळ थोडी अमानवी वाटत होती. जणू कुणी ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहुलचा पाठलाग करत आहे. राहुल थोडा घाबरला होता, कारण ह्या अशा वातावरणाचा तो पहिल्यांदाच सामना करत होता. चिखलामुळे त्याचे पाय जड झाले होते. तरीही सर्व शक्ती एकवटून वेगाने पाऊल टाकीत तो पुढे जात होता. सोबत त्याच्या मागे झाडातून येणारा तो आवाजसुद्धा झाडे बदलत त्याचा पाठलाग करत होता. राहुलची धडधड वाढली होती. पैशाचा, श्रीमंतीचा लोभ ह्या वातावरणात तो क्षणभर विसरलाच होता. अचानक त्याची नजर मोबाईल स्क्रीनवर गेली. मोबाईलची रेंज पूर्णपणे गायब झाली होती. 95% असलेली त्याची बॅटरी फक्त 10 मिनिटात 30% आली होती. पावसामुळे थंडी एवढी वाढली होती की राहुलचे दात दातावर आपटत होते. तरीही तो चालत होता. त्याच्या पायात काहीतरी अडखळत होते. राहुल घाबरूनच चालत होता आणि अचानक त्याचा वेग मंदावला. कोणीतरी त्याचा पाय पकडल्यासारखे त्याला जाणवले. राहुलची टॉर्च लगेच त्याच्या पायाकडे वळली. एक काळं काहीतरी त्याच्या पायाभोवती गुंडाळलं होतं, एखाद्या काळ्या कपड्यासारखं. ते काय आहे हे समजण्याच्या आतच त्या गोष्टीने राहुलच्या पायाला हिसडा देऊन त्याला खाली पाडलं. राहुल धपकन खाली पडला. त्याचा मोबाईल खाली पडला. त्याच्या उजेडात त्याला अंधुक काहीतरी दिसलं. काहीतरी त्याच्या अंगावर चढत होतं. त्याचे लालसर डोळे अंधारात अस्पष्ट दिसत होते. धपकन चिखलात काहीतरी जोरात आपटलं जावं असा आवाज झाला. काहीतरी जोरात त्याच्या मोबाईलवर आपटलं होतं. कदाचित एखादा मोठा दगड किंवा एक मोठा हात, कारण त्या उजेडात त्याला तसाच आकार दिसत होता, अमानवी हाताचा. त्या आघातानंतर त्याच्या मोबाईलचा उजेड अचानक गायब झाला. गायब झाला की गायब केला याची त्याला काहीच कल्पना नव्हती. एखादी चादर अंगावर ओढली जावी तसं काहीसं चिकट राहुलच्या अंगभर पसरत होतं. त्यातून
हातपाय झटकून तो आपली सुटका करून घेत होता. जीवाच्या आकांताने राहुल ती चिकट चादर दूर करत होता. तो पूर्णपणे चिखलाने माखला होता. अखेर त्याने आपल्या हाताने ओढून ओढून तो चिकट पदार्थ बाजूला केला आणि जीवाच्या आकांताने त्या काळ्या मिट्ट अंधारात पळत सुटला. कुठं जावं त्याला सुचत नव्हतं. पायात येणारे दगड पाय सोलवटून काढत होते. त्याच्या पायातील चप्पल कधीच त्या चिखलाने गिळंकृत केली होती. तो धावत होता तशी मागून येणारी सळसळ त्याचा पाठलाग करीत धावत होती. ते जे काही होतं त्याला आवाज नव्हता. फक्त ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारताना त्याचे अस्तित्व जाणवत होते. कुठे पळावे, काय करावे? जे वरून घिरट्या घालत आहे त्याने झडप घेतली तर त्याच्याशी कसा सामना करावा, असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात चाच पडत होते. अचानक त्याला आकाशात 2 शार्प लाईट्स दिसल्या, एक लाल आणि एक पिवळी. कदाचित रोलेक्सचे घर तिथे असावे. त्या आकाशातील शार्प लाईट्सच्या दिशेने राहुल वेगाने धावत होता. दापा टाकत पळत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य फुलले. एक भली मोठी जवळपास 15 फूट पांढरी भिंत दिसत होती. भिंतीच्या मागे काय आहे याचा जराही अंदाज येत नव्हता. त्या भिंतीबाहेर थोडासा उजेड होता, त्यामुळे ती स्पष्ट दिसत होती. राहुल त्या भिंतीच्या दिशेने धावला. ओबडधोबड रस्त्याची जागा आता मैदानाने घेतली होती. त्यावर धावत तो भिंतीजवळ पोहोचला. समोर एक गेट उघडं होतं. त्या गेटमधून राहुल सरळ आत घुसला. समोरचं दृश्य बघून तो जागेवरच थबकला. त्या भयानक जीवघेण्या झाडीत एक आलिशान बंगला उभा होता. शहरात राहून सुद्धा इतका आलिशान बंगला राहुलने कधीच बघितला नव्हता. बंगल्याच्या रंगीबेरंगी लाईट्स एकदम पॉश वाटत होत्या. आता तो बंगला रोलेक्सचा आहे हे सांगायची गरज नव्हती. तो आलिशान बंगला आपला मालक किती मोठा आहे याची साक्ष देत होता. राहुल एकटक त्या बंगल्याकडे बघत राहिला. हेच त्याला पाहिजे होते, श्रीमंती. किती भारी असतं ना या श्रीमंत लोकांचं. पाहिजे ते करता येतं. समोरून एक मोठा आवाज आला. अरे राहुल, बाहेर काय करतोयस? आत ये. रोलेक्सने दाराच्या बाहेर असलेल्या स्पीकरमधून राहुलला आवाज दिला. तसा तो दचकला आणि बंगल्याच्या दिशेने चालू लागला. काचेच्या भिंती असलेलं हे घर, बाहेरून आतलं वैभव स्पष्ट दिसत होतं. दारात रोलेक्स उभा होता. राहुल, ज्याला केवळ सोशल मीडियावर बघत होता, तो रोलेक्स प्रधान त्याच्या समोर उभा होता. राहुलने एक वार स्वतःकडे बघितलं. तो चिखलाने माखला होता. पहिलंच इम्प्रेशन इतकं खराब पडणार होतं. तिकडे रोलेक्स दाराला टेकून उभा होता. त्याच्या दोन्ही हातातील सोन्याची रोलेक्स घड्याळे चमकत होती. राहुलला त्याच्या घड्याळाचे आकर्षण होते. त्या घड्याळाकडे बघत बघत राहुल रोलेक्स समोर उभा राहिला. त्याचा अवतार बघून त्याला कोणतेही कारण न विचारता रोलेक्स त्याला म्हणाला, बाथरूम डावीकडे आहे, तिथे शॉवर घेऊन ये. आणि ऐक, त्या कपाटात माझे काही कपडे आहेत, ते घालून ये. मी वेट करतोय. राहुल त्यावेळी काहीही न बोलता गपचूप बाथरूमच्या दिशेने गेला. बाथरूममध्ये जाताच आतले आलिशान बाथरूम बघण्यात त्याला 15 मिनिटे गेली. अनेक वस्तू तर त्याने ज्या जन्मात सुद्धा बघितल्या नव्हत्या. तिथल्या मोठ्या आरशात तो स्वतःला न्याहाळत होता. अंघोळ करून टॉवेल लावून तो बाहेर आला आणि रोलेक्सने दाखवलेलं कपाट उघडलं आणि कपाट पाहून तो थक्कच झाला. रोलेक्सची लाईफस्टाईल तो जवळून अभ्यासत होता. तिथल्या एका शर्टांची किंमत 1-1 लाख होती. तेवढा त्याचा वर्षाचा इन्कम होता. तिथले सगळे शर्ट्स महागडे होते. त्यातला एक शर्ट अंगावर चढवून तो हॉलमध्ये आला. रोलेक्स आपल्या आलिशान खुर्चीवरून उठून उभा राहिला आणि त्याने राहुलला मिठी मारली. तो काही बोलायच्या आतच रोलेक्स आपल्या खास अंदाजात म्हणाला, नाईस टू मीट यू मिस्टर राहुल. लोकांना वाटतं मी माझ्या पोस्टच्या कमेंट वाचत नाही, पण तसं नाही. मी नेहमी लोकांच्या कमेंट्स वाचतो. त्यांना माझ्यावर जळताना बघून खूप मजा येते मला. एवढ्या सगळ्या गाढवांच्या गर्दीत तूच माझी तारीफ करतोस. रोलेक्सला थांबवत मध्येच राहुल म्हणाला, अरे सर, तारीफ कसली त्यात? यू आर माय रोल मॉडेल. माझं एक स्वप्न आहे तुमच्यासारखंच मोठं काहीतरी करावं. रोलेक्सने
राहुलच्या खांद्यावर हात ठेवला. का नाही, मी मदत करतो तुला मोठं होण्यासाठी, पण ह्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील. कोणत्याही थराला जावं लागेल. मी सुद्धा गेलो आहे. या वाक्यानंतर रोलेक्सच्या चेहऱ्यावर वेगळेच गंभीर भाव उमटले. तो राहुलच्या डोळ्यात बघत बोलला, एक कमालीचा लोभ मला तुझ्या डोळ्यात दिसत आहे. पैसे मिळवण्यासाठी वाटेल ते करायची तयारी, बरोबर ना? अचानक बदललेली रोलेक्सची भाषा बघून राहुल थबकला. त्याला काय बोलावे समजेना. हो, एवढंच त्याच्या तोंडून बाहेर पडलं. तसा रोलेक्स हसला. अरे मग घाबरतोयस का एवढं? चल, तुला माझ्या श्रीमंतीचं रहस्य दाखवतो. असं बोलून राहुलच्या खांद्यावर हात टाकून रोलेक्स त्याला घेऊन पुढे जाऊ लागला. श्रीमंतीचं रहस्य? हा काहीतरी वेगळाच प्रकार राहुलला वाटत होता, पण रोलेक्स सोबत जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. बंगल्याच्या एका कोपऱ्यात एक अंधार कोपरा होता. आलिशान बंगल्याचा तो भाग वाटतच नव्हता. तिथल्या भिंतीला कलर नव्हता. त्या कोपऱ्यातून एक जिना तळघरात जात होता. एक एक पायरी उतरून रोलेक्स खाली जात होता आणि त्याच्या मागोमाग राहुल सुद्धा जात होता. जसजसं राहुल पायऱ्या उतरून खाली जात होता तसतसा एक कुबट सडका वास त्याच्या नाकात शिरत होता. तो वास राहुलला थोडाफार परिचित असल्यानं तो आता प्रचंड घाबरला. त्याच्या घराजवळ एक कत्तलखाना होता. तिथून येणाऱ्या सडक्या माणसाचा आणि रक्ताचा वासही तसाच येत होता. काय असेल ह्या तळघरात? काही घातपात? राहुल तिथे एकटा आला होता. रोलेक्सने सांगितल्याप्रमाणे आपण इथं येत आहोत हे त्यानं कुणालाही सांगितलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे त्याचा मोबाईल तर 2 किलोमीटर आधीच बंद पडला होता. की पाडला होता? हा एक सापळा तर नसेल ना? असे अनेक प्रश्न राहुलच्या मनात होते. पण करोडपती असलेला रोलेक्स आपल्याला काय करेल हा दिलासा तो स्वतःला देत होता. पण त्या तळघराची एक पायरी उतरत असताना खालच्या अंधारातून येणारा तो कुबट वास राहुलला धडकी भरवत होता. पायरी उतरत असताना कमालीचे नकारात्मक भाव राहुलच्या मनात येत होते. उग्रवासाने त्याचे नाक हालचाल करत होते. त्या आलिशान बंगल्यात तासभर फिरल्यानंतर तिथलं वैभव बघून जे त्याचं मन प्रसन्न झालं होतं ते काही मिनिटातच कमालीचं निगेटिव्ह बनलं होतं. अंग जड जड वाटत होतं. मन केंद्रित होत नव्हतं. इथे येताना ह्या अंधाऱ्या जंगलात होणारा पाठलाग आणि आता परत ह्या अंधाऱ्या तळघरात काहीतरी भयानक सुरू होतं. इथं जंगलातला अनुभव जरी मनाचा खेळ मांडला तरी इथे हे अचानक तळघर आणि त्यातून येणारा हा उग्र वास हे सगळं डोकं बधीर करणारं होतं. पण रिस्क तर घ्यायला पाहिजे होती. हा रोलेक्स असले अघोरी उपाय करून श्रीमंत तर बनला नसेल. आणि हे जर खरं असेल तर आपल्यालाही त्या मार्गावर गेलं पाहिजे असं ठामपणे मनाला बजावून राहुल रोलेक्सच्या मागे अंधारात चालत होता. चॅटवर ज्या पद्धतीने तो बोलला होता आता तसा सूर रोलेक्सचा वाटत नव्हता. त्याची एनर्जेटिक चाल आता भलतीच गंभीर आणि जड जड झाली होती. त्या अंधारात त्याचे पाय अचूक पडत होते आणि मुख्य म्हणजे मध्येच हो असे शब्द उद्गारून तो कोणाला तरी उत्तर देत होता. तळघरात येताच तो कुबट वास अजून वाढला. वरती प्रशस्त बंगला आणि तितक्याच जागेत बनलेलं हे तळघर. त्या तळघरात आधुनिक उजेड नव्हता. खूप मोठं चौकोनी तळघर 2-3 मशालींच्या मर्यादित उजेडात चमकत होतं. तिथे एक टेबल आणि खुर्ची ठेवली होती. त्या खुर्चीवर जाऊन रोलेक्स बसला. त्याच्यासमोर एक मशाल पेटत होती. राहुल एका जागी येऊन उभा राहिला. त्या 2-3 मशालीच्या उजेडात सगळं काही अस्पष्ट दिसत होतं. रोलेक्सने घड्याळाकडे बघितले आणि त्याची हालचाल वाढली. मगाशी रेंगाळत चालणारा रोलेक्स कमालीचा स्फूर्तीत आला. डोळे बंद करून रोलेक्स त्या खुर्चीवर बसून काहीतरी पुटपुटत होता. रोलेक्स कसला तरी मंत्रोच्चार करीत होता. समोर लावलेल्या मशालेमुळे मागच्या भिंतीवर रोलेक्सची भली मोठी सावली पडली होती. अचानक राहुलने बघितलं की रोलेक्सची पडलेली काळी सावली
तिचा मूळ आकार बदलून एखाद्या वादळाने हलणाऱ्या सळसळत्या झाडाप्रमाणे हलत होती. आपला आकार बदलून डुलत होती. राहुल प्रचंड घाबरला. पैशांचा लोभ, श्रीमंतीचा हव्यास कदाचित त्याला महागात पडणार होता. त्याच्या मागची त्याची आकार बदलणारी सावली बघून राहुलच्या मनाची खात्री पटली होती की हा रोलेक्स कुणीतरी अमानवी आहे. राहुल प्रचंड घाबरला होता. त्याने पळण्यासाठी आपला पाय उचलला. तसं त्याच्या लक्षात आलं की त्या तळघराच्या फ्लोअर खालून त्याचे पाय कुणीतरी घट्ट पकडले आहेत. ती हातसदृश्य गोष्ट तीच होती जिने जंगलात राहुलला खाली आपटलं होतं, त्याच्यावर हल्ला केला होता. राहुल आता अगदी पुतळ्याप्रमाणे उभा होता. रोलेक्सचे मंत्रोच्चारण थांबले. तसं त्याचं तोंड उघडलं गेलं. तसं काहीच त्याच्या तोंडातून बाहेर पडत होतं. एखाद्या चिकट द्रव्यासारखं रोलेक्सच्या तोंडातून टेबलवरून उघळून ते त्या फ्लोअरवर जमा झालं होतं. ते जे काही होतं ते बाहेर येताना त्या तळघरात लावलेल्या मशाली आता पूर्ण मोठ्या होळीसारखे पेटल्या होत्या. त्यांच्या मोठ्या ज्वाला पूर्ण तळघर उजळून टाकत होत्या. त्या प्रकाशात आजूबाजूचे दृश्य बघून राहुलचे डोळे विस्फारले. कारण एका कोपऱ्यात भला मोठा हाडांचा खच होता आणि दुसऱ्या कोपऱ्यात कवट्यांचा. पण ती हाडे आणि कवट्या मानवी वाटत नव्हत्या. बरेच प्राणी बळी दिले होते. कदाचित बकरे, हरिण, रानगवे, बैल अशा प्राण्यांची हाडे आणि त्यांच्या कवट्या सर्वत्र विखुरल्या होत्या. बाजूला एक धारदार कुऱ्हाड दिसत होती. त्याला लागलेलं रक्त वाळून गेलं होतं. राहुल समजून चुकला होता की आता पुढचा नंबर त्याचा आहे. जसे त्याचे पाय गोठले होते तसं त्याचं तोंडही गोठलं होतं. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. तिकडे रोलेक्सच्या तोंडून बाहेर येणारी ती काळी ऊर्जा हळूहळू धुरासारखी राहुलच्या समोर गोळा होऊ लागली. ती राहुलच्या सर्व शरीराभोवती फिरू लागली. ती काळी शक्ती एखाद्या सापासारखी राहुल भोवती फिरत होती. हे बघून रोलेक्स हसला. त्याची साधना पूर्ण झाली होती. त्या शक्तीने मागितलेला नरबळी देऊन रोलेक्स अजून ताकदवान आणि श्रीमंत होणार होता. डोळ्यात आलेले पाणी पुसून तो आता शेवटचे कार्य करायला निघाला होता. ती कुऱ्हाड घेऊन राहुलचे शिर त्या शक्तीला अर्पण करून आपली अघोरी साधना पूर्ण करणार होता. रोलेक्स कुऱ्हाड घ्यायला वळला. त्याच कुऱ्हाडीने त्याने शेकडो प्राण्यांचे बळी दिले होते. आता आदेशानुसार नरबळी द्यायला चालला होता. पण जसा तो कुऱ्हाड घ्यायला वळला तसा तो थबकला. कारण ती कुऱ्हाड तिथे नव्हतीच. रोलेक्स तिला नेहमी एकाच जागेवर ठेवत होता, पण आता ती तिथे दिसत नव्हती. रोलेक्स ती कुऱ्हाड शोधत होता. अचानक त्याची नजर राहुलच्या दिशेने फिरली. मान टाकून राहुल उभा होता. त्याचे डोळे बंद होते आणि त्या काळ्या धुराच्या रूपात असलेली शक्ती हळूहळू राहुलच्या नाकात घुसत होती. रोलेक्स घाबरला. काहीतरी नियमबाह्य होत होतं. राहुलचे होठ हलत होते, पण आवाज तितका स्पष्ट नव्हता. ती शक्ती आता पूर्णपणे राहुलच्या अंगात घुसली होती. कुणीतरी त्याच्या कानात काहीतरी सांगावं आणि ते ऐकण्यासाठी त्याने मान थोडी तिरपी करावी. ह्या स्थितीत राहुल उभा होता. राहुलने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यातले भाव थोडे क्रूर वाटत होते. त्याने आपला मागे असलेला हात पुढे आणला. त्याच्या हातात ती भली मोठी धारदार कुऱ्हाड होती. ती कुऱ्हाड बघून रोलेक्स प्रचंड घाबरला. नेमका प्रकार त्याच्या लक्षात आला होता. त्याने तिथून पळ काढण्यासाठी पाय उचलला, पण त्याचे पाय त्या जमिनीचा भाग झाले होते. रोलेक्स घाबरला आणि किंचाळू लागला. क्रूरपणे बघणारा राहुलकडे तो हात जोडून म्हणाला, नाही नाही, तू असं नाही करू शकत. मी तुला 10 वर्ष सांभाळलं, तुला हवं ते दिलं. राहुलने आपली भेदक नजर रोलेक्सच्या उजव्या हातावर मारली आणि रोलेक्सचा हात एकदम स्थिर झाला. राहुलने घाव घातला तशा त्या धारदार कुऱ्हाडीने रोलेक्सचा उजवा हात मनगटापासून वेगळा केला. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. रोलेक्स वेदनेने तडफडत होता. रोलेक्सला तडफडताना बघून राहुल कमालीचा खुश होत होता. उजव्या हातातील घड्याळ वेगळे होताच रोलेक्स कमालीचा बदलला होता. मगाशी थोडा तगडा दिसणारा रोलेक्स आता अशक्त वाटत होता. म्हणजे ते घड्याळ त्याच्या ऊर्जेचा स्रोत होता.
रोलेक्सने राहुलकडे बघितले. त्याच्या चेहऱ्यावर जो स्वार्थी लालची भाव होता तो कधी काळी रोलेक्सच्या चेहऱ्यावर होता. तो समजून चुकला होता की त्या पिशाचिनीने आपला साधक बदलला आहे. होय, ती एक पिशाचिनी होती. कधी काळी श्रीमंतीच्या हव्यासाने रोलेक्सने एका अघोरी साधूला मारून तिला सिद्ध केले होते. तेव्हा जशी ती रोलेक्सच्या कानात बोलली असेल तसा आता राहुलच्या कानात बोलली. राहुल डोळ्याचे बुबळे फिरवत काहीतरी ऐकत होता, मध्येच हसत होता, खुश होत होता. रोलेक्सला तिने सुरुवातीला सांगितलं होतं तसंच कदाचित राहुललाही ती सांगत होती. 10-15 वर्षात त्याच्यावर स्वतःचा ताबा नव्हता. त्याने जे काही पाप केलं होतं ते सगळं काही रोलेक्सच्या डोळ्यासमोर फिरत होतं. आपल्या परिवाराशी तो जे वागला होता त्याचा त्याला आता पश्चाताप होत होता. पण आता काहीच फायदा नव्हता, कारण राहुलच्या रूपाने त्याच्यासमोर त्याचा काळ उभा होता. आता इथून सुटका नाही हे रोलेक्सला कळून चुकले होते. भूतकाळात सुद्धा त्याने त्या अघोरी साधूसोबत असंच केलं होतं. ती पिशाचिनी त्या अघोरी साधूने कैद करून ठेवली होती. त्या साधूला मारून रोलेक्सने तिला सिद्ध केलं. ती आल्यापासून रोलेक्सचे दिवस पालटले होते. तो प्रचंड यशस्वी झाला होता. पैसा, अनेक सुखे तो उपभोगत होता. जे सुख मिळत नाही ते ओरबाडून घेत होता. तो एक साधा सरळ एकमार्गी पुरुष होता. पण ह्या रक्तपिशाचिनीच्या येण्याने तो एक राक्षस बनला होता. आणि आज राहुलच्या रूपाने त्याचंच प्रतिरूप अगदी त्याच्या समोर उभं होतं. आपल्या वेदना सावरत धापा टाकत रोलेक्स राहुलकडे बघत म्हणाला, ती तुझा वापर करून घेईल. तुझ्याकडून वेगवेगळं रक्त मागवून ते पिऊन ती स्वतः ताकदवान होईल. ती तुला श्रीमंत करेल, पण तुझा सगळा परिवार तुझ्यापासून लांब ठेवेल. ती सगळी श्रीमंती फक्त मृगजळ आहे. ही पुढचा शब्द रोलेक्सच्या तोंडून यायच्या आतच वाऱ्याच्या वेगाने राहुलच्या हातातील कुऱ्हाड फिरली. रोलेक्सचं शिर धडापासून वेगळं होऊन एखाद्या फुटबॉलप्रमाणे टप्पे खात बाजूला जाऊन पडलं. डोळे पांढरे करून त्याने वर बघितलं. त्याच्या तोंडून काळा धूर बाहेर पडू लागला. राहुलच्या गळ्याच्या शिरा ताणल्या होत्या. धूर वेगाने बाहेर पडत होता आणि शिर नसलेल्या रोलेक्सच्या शरीराभोवती जमा होत होता. एखाद्या उपाशी हिंस्र प्राण्याला भूक लागावी आणि समोर भक्ष्य सापडावं तशी ती काळी शक्ती रोलेक्सच्या मृत शरीराभोवती गोळा झाली. राहुलच्या तोंडून सगळा धूर निघाला तसा राहुल धापा टाकत समोर बघत होता. समोर सगळीकडे काळाकुट्ट धूर जमा झाला होता. राहुल कमालीचा अशक्त झाला होता. फक्त काही वेळ ती शक्ती त्याच्या अंगात होती. लडखडत तो रोलेक्सच्या खुर्चीवर येऊन बसला. धापा टाकत तो त्या काळ्या धुराच्या चादरीकडे बघत होता. रोलेक्सच्या शरीराभोवती तो काळा धूर एखाद्या अजगरासारखा फिरत होता. समोरचं दृश्य बघून राहुल पुरता हादरला. एक शिर नसलेला हाडाचा सांगाडा, त्यावरचे सगळे मांस गायब होत खाऊन टाकलं होतं. राहुल घाबरला होता. कदाचित आपल्याबरोबर सुद्धा असा एक विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. इतक्यात त्याला एक मादक हसू तळघरात ऐकू आलं. ते मादक हसू ऐकून राहुलच्या मनातली सगळी भीती गायब झाली आणि तो आवाज आता बंद झाला. राहुलच्या समोर होती ह्या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री. अशी सुंदर स्त्री त्याने कधीच बघितली नव्हती. तळघरात मशालीच्या उजेडात तिचा देह अगदी सोनेरी रंगात चमकत होता. त्यासमोर तिने घातलेले सोन्याचे दागिने फिके पडत होते. तिच्या येण्याने उग्रवासाने बरबटलेले ते तळघर आता मंद कस्तुरी सुवासाने बहरले होते. तिच्या नाजूक कमरेवरील कमरपट्टा, गळ्यातील सोन्याची साखळी सगळं काही अगदी खुलून दिसत होतं. तिच्या हातात राहुलने रोलेक्सचा तोडलेला हात होता. आपल्या देहबोलीच्या विरुद्ध जाऊन ती तो तुटलेला हात आपल्या मोत्यासारख्या दातांनी कुरतडत होती. तिचे सुळे दात थोडे मोठे असले तरी राहुलला भयानक वाटत नव्हते. तिने जवळपास त्या हाताचे सगळे मांस ओरबाडून खाल्लं. तिच्या हातात रोलेक्सचं सोन्याचं घड्याळ होतं. तिने ते घड्याळ राहुलच्या हातात चढवलं आणि त्यासरशी राहुलला अचानक खूप सारी तहान लागली. त्याची तहान भागवण्यासाठी ती त्याच्याकडे दारूची बाटली घेऊन आली. 1, 2, 3 करत अशा कितीतरी बाटल्या राहुलने संपवल्या आणि त्याला कधी झोप लागली हे त्याला कळलं सुद्धा नाही. त्याला जाग आली
तेव्हा दुसऱ्या दिवशीची दुपार झाली होती. राहुलला स्वतःचे वजन नेहमीपेक्षा थोडे जास्त जाणवत होते. त्याने आपल्या हाताकडे बघितले. त्याच्या उजव्या हातात रोलेक्स घड्याळ होते. जड पावलांनी तो तळघरातून वरती आला. त्याने स्वतःला आरशात बघितले. तो आधीपेक्षा जरा जास्तच हँडसम दिसत होता. पूर्ण जग काबीज असल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. रोलेक्सच्या त्या आलिशान बंगल्यात काही वेळ फिरल्यानंतर त्याने रोलेक्सचे महागडे कपडे अंगावर चढवले आणि पुन्हा स्वतःला आरशात बघितलं. त्याला अंधुकशी ती पिशाचिनी त्याच्या मागे उभी असल्याचे दिसली. ती राहुलकडे बघून स्मित हास्य करत होती. राहुलने जाताना रोलेक्सच्या पूर्ण बंगल्याला आग लावली. ती आग त्याला पिशाचिनीनेच लावायला सांगितली होती. राहुल रोलेक्सपासून खूप प्रभावित होता. त्याची लाईफस्टाईल त्याला प्रचंड आवडायची. जळत्या बंगल्याकडे बघत त्याने आपले इंस्टाग्राम उघडले आणि आपले नाव राहुल खोडून त्याने रोलेक्स असे सेट केले. पैसा, संपत्ती अशी अनेक सुखे काळ्या शक्तीने ओरबाडून काढायला राहुल उर्फ रोलेक्स निघाला होता. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका.